आजचा चित्रपट आहे गुलकंद, ज्याच्या सुरुवातीला आपण माने व ढवळे कुटुंबाला पाहतो. हे आहेत मकरंद ढवळे आणि ही त्यांची बायको नीतू ढवळे. तसेच ही यांची मोठी मुलगी मीनाक्षी आणि हा त्यांचा लहान मुलगा नकुल. त्याचबरोबर इकडे माने कुटुंबात आहेत गिरीश माने, ही त्यांची बायको रागिनी आणि हा त्यांचा मुलगा ओंकार. तर हा जो ओंकार असतो तो आणि मकरंदची मुलगी मीनाक्षी हे दोघे गेल्या 1 वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करत असतात. आणि हे दोघे जेव्हा त्यांच्या प्रेमाबद्दल त्यांच्या घरच्यांना सांगतात तेव्हा यांच्या घरचे यांच्या लग्नाविषयी बोलायचं ठरवतात. आणि आज गिरीश याच विषयावर बोलण्यासाठी त्याच्या बायको व मुलासोबत ढवळेंच्या घरी येतो, जिथे मकरंद यांचं खूप चांगलं स्वागत करतो. पण इथे गिरीश व मकरंदची बायको नीतू हे जेव्हा एकमेकांना पाहतात तेव्हा या दोघांच्याही डोळ्यात पाणी येतं. आणि असं का ते थोडक्यात सांगतो. खरं तर गिरीश व नीतू नाशिकला एकाच कॉलेजला होते आणि पुढे ते रिलेशनमध्ये आले होते. पण गिरीशच्या मामाचा हरियाणामध्ये व्यवसाय होता आणि त्यात त्यांना मुलबाळ नसल्यामुळे गिरीशला त्यांनी दत्तक घेतलं व त्यांचं नाव दिलं. ज्यामुळे गिरीश नीतूला काहीही न सांगता अचानक सोडून गेला आणि त्यावर तो आज नीतूला भेटत आहे. आता हे भेटले आहेत तर नीतूला हे माहीत होतं की त्यावेळी गिरीश तिला न सांगता का सोडून गेला होता. तसेच इथे गिरीशला देखील खूप दुःख होतं, कारण तो 25 वर्षानंतर नीतूला भेटत आहे. ज्यामुळे गिरीश वॉशरूमचं कारण देऊन नीतूच्या खोलीत जातो आणि तिच्या आठवणीत खूप रडतो. तसेच तो जेव्हा पुन्हा हॉलमध्ये येतो तेव्हा इथे ओंकार व मीनाक्षीच्या लग्नाचा विषय सुरू असतो आणि यांचं लव्ह मॅरेज होणार असतं. त्यामुळे गिरीश म्हणतो की प्रेम कुठेही कधीही कोणत्याही वयात होऊ शकतं आणि पूर्वीच्या काळी आपल्याला आपल्यासाठी निर्णय घेता येत नसायचे. पण आता मुलांनी परस्पर ठरवलंच आहे तर आपण यांचं लग्न लावून देऊयात. खरं तर इथे सर्वांना वाटत असतं की गिरीश हे त्यांच्या मुलांबद्दल बोलत आहे, पण नीतूला समजतं की हे सर्व तो तिच्यासाठी बोलला आहे. ज्यामुळे ती गिरीशला उद्देशून म्हणते की तिला वाटतं की यांची मुलं अजून लहान आहेत आणि माणूस कळायला वेळ जातो, त्यामुळे यांनी त्यांच्या मुलांच्या लग्नाचा निर्णय तडकेफड घ्यायला नको. तसेच ती म्हणते की कधीकधी 5 वर्षे एकमेकांना ओळखून सुद्धा माणूस आपल्याला ओळखता येत नाही, जी की नीतू गिरीशविषयी बोलत असते. आणि हे गिरीशला सुद्धा समजतं, ज्यामुळे गिरीशला राग येतो आणि तो हे बोलून इथून त्याच्या मुलाला घेऊन जातो की मुलांना एकमेकांना समजण्यासाठी वेळ हवा आहे, त्यामुळे आपण यांना वेळ द्यायला हवा. ज्यामुळे या दोघांच्या मुलांचं लग्न जे ठरल्यात जमा होतं ते आता गिरीश व नीतूमुळे लांबणीवर जातं. यानंतर आपण पाहतो की नीतू तिच्या नवऱ्याला सांगते की ती जेव्हा कॉलेजमध्ये होती आणि ज्या मुलाने तेव्हा तिला प्रपोज केलं होतं तो मुलगा म्हणजे ओंकारचे वडील गिरीश आहेत. ज्यावर मकरंद म्हणतो की मला तू हे कधीच सांगितलं नाही की तुला कॉलेजमध्ये कोणत्या मुलाने प्रपोज केलं होतं. पण नीतू म्हणते की तिने हे सांगितलं होतं, पण मकरंदला लक्षात नाही राहिलं. तसेच पुढे दाखवतात की गिरीश कुठून तरी नीतूचा मोबाईल नंबर मिळवतो आणि तिला कशी आहेस म्हणून मेसेज करतो. जो मेसेज नीतू पाहते खरी, पण त्यावर ती गिरीशला रिप्लाय देत नाही. त्याचबरोबर गिरीश त्याच्या रूममधील जुनी बॅग बाहेर काढतो आणि त्यातील नीतू व त्याचे जुने फोटो पाहून खूप रडतो. पण तेवढ्यात इथे गिरीशचा मुलगा ओंकार गिरीशसाठी जेवणाचं ताट घेऊन येतो आणि तेव्हाच तो त्याच्या वडिलांचे नीतूसोबतचे फोटोज पाहून समजून जातो की हे दोघे पूर्वी कपल्स होते. ज्यावर गिरीश ओंकारला म्हणतो की हे सर्व माझ्या कॉलेजच्या वेळचं आहे आणि हे तू तुझ्या आईला सांगू नकोस. पण ओंकार इथून गेल्यावर गिरीश जेव्हा सर्व सामान सावरतो तेव्हा गिरीशची बायको रागिनी जेवणाचं ताट उचलायला येते आणि त्याच्याच खाली तिला गिरीश व नीतूचा राहिलेला एक फोटो मिळतो, ज्यामुळे तिला सुद्धा यांच्याबद्दल माहीत होतं. तसेच दुसऱ्या दिवशी रागिनी हे सर्व तिच्या मैत्रिणीला सांगते, ज्यावर तिची मैत्रीण रागिनीला सल्ला देते की लवकरच तुझ्या नवऱ्याचं व नीतूचा अफेअर सुरू होईल आणि त्यामुळे ते जास्त पुढे जाण्यापूर्वी तुला त्या दोघांना रेड हँड पकडावं लागेल, नाहीतर तुझा सर्व संसार मोडेल. तसेच दुसरीकडे गिरीश नीतूला भेटायला तिच्या ऑफिसवर जातो, जिथे नीतू आधी तर त्याच्याशी बोलण्यास नकार देते. पण जेव्हा तिला जाणवतं की गिरीश तिच्याशी बोलल्याशिवाय इथून जाणार नाही तेव्हा नीतू व गिरीश बोलण्यासाठी एका कॅफेत जातात, जिथे नीतू गिरीशला सांगते की तो जेव्हा अचानक तिला सोडून गेला होता त्यानंतर तिला नाईलाजाने घरच्यांच्या सांगण्यावरून लग्न करावं लागलं. ज्यावर गिरीश तिला सांगतो की ज्या दिवशी तिचं लग्न होतं तेव्हा तो नाशिकमध्येच होता. त्याला वाटलं होतं की तिला व तिच्या घरच्यांना भेटून नीतूला सोबत घेऊन जावं, पण त्याच्या मामाने त्याला दत्तक घेतल्यामुळे मामाचा बिझनेस वाढवायची जबाबदारी, त्याचं कुटुंब सांभाळायची जबाबदारी गिरीशवरच होती. आणि त्यात जर त्याने नीतूला सोबत नेलं असतं तर गिरीश एवढ्या जबाबदाऱ्या एकसाथ सांभाळू शकला नसता. त्यामुळे त्याने नीतूच्या चांगल्यासाठी नीतूचं लग्न होऊ दिलं. तसेच हे सांगून तो नीतूला त्यांच्या आठवणीतल्या काही गोष्टी देतो, ज्यात तिचा वॉकमॅन सुद्धा असतो, जो की त्याने आजपर्यंत जपून ठेवलेला होता. आता या सर्व गोष्टींमुळे नीतू देखील खूप भावूक होते
आणि पुढे यांचं फोनवर बोलणं व चॅटिंग सुरू होतं. त्याचबरोबर आत्तापर्यंत नीतूच्या घरात सर्वांनाच माहीत झालेलं असतं की नीतू व गिरीशचं त्यांच्या कॉलेज टाईममध्ये एकमेकांवर प्रेम होतं. पण आता त्या गोष्टीला 25 वर्ष उलटले आहेत. त्यामुळे घरातील सर्व या विषयाला जास्त सिरियसली घेत नाहीत. तसेच नीतूसुद्धा हे बोलून यांच्यासमोर तो विषय जास्त वाढवू देत नाही की गिरीश व ती फक्त चांगले मित्र होते आणि त्या पलीकडे काहीच नाही. त्याचबरोबर दुसरीकडे रागिणीला तिच्या मैत्रिणीने सांगितल्याप्रमाणे रागिणी गिरीशला रेड हँड पकडण्यासाठी त्याच्यावर नजर ठेवायला लागते, ज्यात ती गिरीशची नजर चुकवून त्याचे व नीतूचे मेसेज वाचते आणि यातच तिला हे माहीत होतं की गिरीश व नीतूचं रात्री उशिरापर्यंत फोनवर बोलणं सुरू असतं आणि लवकरच हे एका पबमध्ये भेटणार आहेत. ज्यामुळे रागिणी नीतूच्या नवऱ्याला म्हणजेच मकरंदला फोन करून सांगते की तुमच्या बायकोचा आणि माझ्या नवऱ्याचा अफेअर पुन्हा सुरू झाला आहे. आता मकरंदला तर यावर विश्वास बसत नाही. पण दुसऱ्या दिवशी रागिणी जेव्हा मकरंदच्या ऑफिसमध्ये त्याला भेटायला जाते तेव्हा रागिणी मकरंदला नीतू व गिरीशच्या त्या चॅटिंगबद्दल सांगते ज्या तिने पाहिल्या होत्या. आता मकरंद यावर रागिणीला म्हणतो की गिरीश व नीतू फक्त चांगले मित्र आहेत आणि त्यामुळेच ते फोनवर बोलत असतील व एकमेकांना मेसेज करत असतील. पण रागिणी पुढे मकरंदला त्या पबमध्ये घेऊन जाते जिथे गिरीश व नीतू भेटणार असतात, कारण हे त्यांना रेड हँड पकडू शकतील आणि मकरंदला सुद्धा रागिणीच्या बोलण्यावर विश्वास बसेल. पण रागिणी व मकरंद जेव्हा पबमध्ये जातात तेव्हा तिथे गिरीश व नीतू आलेलेच नसतात, कारण नीतूने गिरीशला तिच्या घरीच भेटायला बोलावलेलं असतं. आता इथे पबमध्ये जेव्हा हे नीतू व गिरीशला शोधत असतात तेव्हाच रागिणी सरबत समजून दारू पिते, ज्यामुळे तिला खूप नशा होते आणि त्यातच इथे यांची मुलं ओंकार व मीनाक्षी येतात, जे की पबमध्ये एन्जॉय करण्यासाठी आलेले असतात. व मकरंद जेव्हा यांना पाहतो तेव्हा तो कसाबसा नशेत असलेल्या रागिणीला पबच्या बाहेर घेऊन येतो, जिथे पार्किंगमध्ये रागिणीला दारूमुळे उलट्या व्हायला लागतात. पण तेवढ्यात तिथे ओंकार व मीनाक्षी येते, ज्यामुळे रागिणी मकरंदच्या कारच्या डिक्कीत जाऊन लपते. त्याचबरोबर मीनाक्षी जेव्हा तिच्या वडिलांना विचारते की ते इथे काय करत आहेत तेव्हा मकरंद सांगतो की इथे जवळच त्याची एक ऑफिसची मीटिंग होती, ज्यामुळे त्याने त्याची कार इथे पार्क केली होती आणि तो कार घेण्यासाठीच इथे आला आहे. आता मीनाक्षीला घरी जायचं असतं, त्यामुळे ती ओंकारला इथून त्याच्या घरी जायला सांगते आणि ती स्वतः तिच्या वडिलांसोबत घरी जाण्यासाठी कारमध्ये बसते, ज्यामुळे मकरंदला काहीच बोलता येत नाही आणि तो रागिणीला कारच्या डिक्कीतच ठेवून घरी यायला लागतो. त्याचबरोबर दुसरीकडे मकरंदच्या घरी नीतू व गिरीश खूप गप्पा मारतात आणि त्यातच गिरीश तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो व तिला विचारतो की इतके दिवस तिला त्याची आठवण नाही का आली, ज्यावर नीतू त्याला काहीच उत्तर देत नाही व ते विषय बदलते. तसेच थोड्या वेळाने जेव्हा गिरीश घरी जायला निघतो तेव्हाच मकरंद घरी येतो, जिथे गिरीश मकरंदला सांगतो की तो काही कामानिमित्त इथेच जवळ आला होता, ज्यामुळे तो जाता जाता मकरंदला भेटावं म्हणून आला होता. पण मकरंद घरी नव्हता म्हणून तो परत चालला आहे. आता मकरंद यावर काहीच बोलत नाही, पण या विचाराने त्याला खूप दुःख होतं की रागिणी त्याला जे काही म्हणाली होती ते बहुतेक खरं आहे. पुढे मकरंद घरी जातो आणि घाईघाईत जेवण उरकून पुन्हा कारजवळ येतो, जिथे तो रागिणीला कारच्या डिक्कीतून बाहेर काढतो व इथून तिला तिच्या घरी सोडून येतो. यानंतर आपण पाहतो की ओंकार व मीनाक्षी त्यांच्या शैलेश नावाच्या एका मित्राला भेटतात, जो की फोटोग्राफर असतो आणि यांना शैलेशकडून प्री वेडिंग शूट करून घ्यायचं असतं, त्यामुळे हे या विषयावर इथे चर्चा करतात. तसेच यानंतर हे लग्नाची खरेदी करण्यासाठी जातात, जिथे आपण पाहतो की ओंकार व मीनाक्षीच्या घरचे एकत्र खरेदीसाठी आलेले आहेत. पण इथे एकीकडे गिरीश व नीतूचं फ्लर्टिंग सुरू असतं आणि दुसरीकडे रागिणी मकरंदला हे सांगत असते की तिने तिच्या मैत्रिणीच्या ओळखीत एक मुन्ना नावाचा मुलगा आहे, त्याला सांगून असं काहीतरी करायला लावलं आहे की ज्यामुळे यांना ओंकार व मीनाक्षीचं लग्न मोडता येईल. आता हा जो मुन्ना असतो तो मीनाक्षीचा त्याच्यासोबत असलेला एक खोटा फोटो बनवतो आणि तो ओंकारच्या मोबाईलवरती पाठवून देतो, जेणेकरून यांचं लग्न मोडावं. पण लवकरच सर्वांना हे समजतं की हा फोटो एडिट केलेला आहे आणि ज्याने हा फोटो बनवला त्याला पकडण्यासाठी पुढे गिरीश मकरंदला सोबत घेतो आणि ज्याने कोणी हा फोटो बनवला आहे त्या अनोळखी व्यक्तीबद्दल चौकीत जाऊन तक्रार नोंदवून येतो. यानंतर दाखवतात की गिरीश व नीतू जेव्हा फोनवर बोलत असतात तेव्हा गिरीश नीताला म्हणतो की आपण कॉलेजच्या वेळी एकत्र सायकल चालवायचो आणि त्याला पुन्हा तशीच नीतूसोबत एकत्र सायकल चालवायची आहे, ज्यासाठी तो त्याच्यासोबत नीतूला एका दिवसाच्या ट्रिपला चल म्हणतो, ज्यावर नीतू सुद्धा होकार देते. तसेच दुसरीकडे मकरंद जेव्हा घरी येतो तेव्हा सोसायटीतील मॅनेजमेंटवाले मकरंदला ऑफिसमध्ये बोलावून घेतात आणि मकरंदला सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या CCTVचं फुटेज दाखवतात, ज्यात मकरंद त्याच्या कारच्या डिक्कीतून रागिणीला बाहेर काढत असतो. आता हे फुटेज दाखवून ते मकरंदला याबद्दल म्हणतात की सोसायटीत तुम्ही डिक्कीतून बायकांना घेऊन येता आणि हा विषय आम्ही सोसायटीच्या मीटिंगमध्ये सर्वांसमोर सांगणार आहे, जे ऐकून मकरंद खूप घाबरतो.
पण बहुतेक या लोकांना पैसे देऊन तो हे प्रकरण उघड होण्यापूर्वीच इथे दाबून टाकतो. तसेच पुढे मकरंद जेव्हा घरी असतो तेव्हा नीतू त्याला सांगते की ते ऑफिसच्या कामानिमित्त एका दिवसासाठी नाशिकला जाणार आहे. पण दुसरीकडे रागिनी पुन्हा गिरीशची चॅटिंग पाहते, ज्यात तिला माहीत होतं की गिरीश व नीता एका हॉटेलमध्ये भेटणार आहेत आणि हे तेच हॉटेल असतं जिथे कधी गिरीश व रागिनी हनीमूनसाठी गेले होते. पुढे रागिनी मकरंदला भेटते आणि त्याला सांगते की त्याची बायको नीतू व हिचा नवरा गिरीश हे एका हॉटेलमध्ये भेटणार आहेत. पण यावर मकरंद रागिनीला म्हणतो की त्याच्या बायकोवरती विश्वास आहे आणि तिने मला सांगितलं आहे की ती तिच्या कामानिमित्त नाशिकला चालली आहे. पण इथे रागिनीची मैत्रीण सुद्धा असते, ज्यामुळे तिच्या समजावण्यावरून हे ठरवतात की हे गिरीश व नीताला हॉटेलमध्ये रेड हँड पकडणार. आता मकरंदला नीतूचा पाठलाग करावा लागणार असतो, त्यामुळे ज्या दिवशी नीतू गिरीशला भेटायला जाणार असते त्याच दिवशी मकरंद नीतूला सांगतो की तो सुद्धा त्याच्या मित्रांसोबत पनवेलला चालला आहे, त्यामुळे तो घरी नसेल आणि असं सांगून तो रागिनीसोबत गिरीशचा पाठलाग करण्यासाठी जातो. पण पुढे इकडून नीतू जेव्हा गिरीशला भेटण्यासाठी घरून निघणार असते तेव्हा तिला माहीत होतं की तिच्या मुलाचं 10वीचं हॉल तिकीट आलं आहे, म्हणजेच त्याचे 10वीचे पेपर सुरू होणार आहेत. पण यांच्या मुलीच्या लग्नाच्या गोंधळात मकरंद व तिला यांच्या मुलाकडे लक्षच देता आलं नाही आणि यामुळे तिचा मुलगा खूप निराश आहे. आता नीतूला जाणवतं की आता तिच्या मुलाला तिची खूप गरज आहे, ज्यामुळे ती मुलासोबत घरीच थांबते. तसेच दुसरीकडे आपण पाहतो की मकरंद व रागिनी जेव्हा गिरीशचा पाठलाग करत असतात तेव्हाच वाटे त्यांच्या कारचा छोटा ॲक्सिडेंट होतो आणि ज्याच्या बाईकला यांची कार टक्कर मारते ती बाईक त्याच मुलाची असते ज्याने ओंकार व मीनाक्षीचं प्री वेडिंग शूट करून दिलेलं आहे. आता इथे या मुलाचं व यांचं चांगलंच भांडण होतं, ज्यामुळे हा मुलगा यांचा यासाठी व्हिडिओ काढून घेतो की इथून जर पोलिसांकडे जायची वेळ आली तर त्याच्याकडे काही पुरावा असायला हवा. तसेच मकरंद व रागिनीला गिरीशचा पाठलाग करायचा असतो, त्यामुळे हे जास्त वाद न घालता इथून गिरीशच्या मागे हॉटेलपर्यंत जातात, जिथे रागिनी खूप दुःखी असते कारण तिचा नवरा दुसऱ्या बाईसोबत इथे आला आहे. आता इथेच मकरंदला रागिनीची एक वही मिळते आणि आपल्याला व मकरंदला माहीत होतं की रागिनीला कविता लिहिण्याची खूप आवड आहे. पण जेव्हा जेव्हा तिने तिच्या नवऱ्याला तिच्या या आवडीबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा गिरीशने तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि एवढंच नाही तर गिरीश रागिनीकडे कधीच लक्ष देत नाही, कधी तिची विचारपूस करत नाही ना कधी तिला प्रेमाने बोलतो. पण मकरंद जेव्हा इथे रागिनीची कविता वाचतो तेव्हा त्याला कविता खूप आवडते, ज्यातील ही माझी मैत्रीण नावाची कविता खूप छान आहे. हातामध्ये हात घेऊन 7 पावलांची साथ हवी, संसाराच्या उन्हामध्ये तुझ्या कुशीची रात हवी. आता या कवितेमुळे आपल्याला व मकरंदला जाणवतं की रागिनी तिच्या संसारात किती एकटी पडली आहे, ज्यामुळे मकरंद तिचं खूप कौतुक करतो आणि तिला तिचा कविता लिहिण्याचा छंद जोपासायला लावतो, ज्यामुळे रागिनी व मकरंद इथे खूप चांगले मित्र बनतात. यानंतर दाखवतात की हे जेव्हा गिरीश व नीतूला रंगेहात पकडण्यासाठी त्यांच्या रूमचा दार उघडतात तर त्यात नीतू व गिरीश नसून दुसरंच कोणी कपल असतं, ज्यामुळे हे दोघे इथून पळून येतात. आता हॉटेलच्या दुसऱ्या रूममध्ये आपण पाहतो की गिरीश इथे एकटाच आलेला असतो, ज्यामुळे तो नीतूला फोन करून विचारतो की तू अजून का आली नाहीस, ज्यावर ती सांगते की ती गिरीशला भेटून यावर बोलेल. सोबतच नीता मकरंदला फोन करते आणि त्याला सांगते की तिची नाशिकची कॉन्फरन्स कॅन्सल झाल्यामुळे ती नाशिकला गेली नाही आणि आत्ता ती घरी आहे. जे माहीत झाल्यावर मकरंदला खूप दुःख होतं कारण त्याने त्याच्या बायकोवर संशय घेतला. त्याचबरोबर मकरंद जेव्हा घरी जातो तेव्हा आपल्याला जाणवतं की नीतूला देखील खूप वाईट वाटत आहे, कारण की ती आज तिच्या नवऱ्याला धोका देऊन गिरीशला भेटायला हॉटेलच्या रूममध्ये जाणार होती. पण पुढे नीतू गिरीशला भेटते आणि त्याला सांगते की तिला वाटत आहे की ती तिच्या नवऱ्याला धोका देत आहे, त्यामुळेच ती गिरीशला भेटायला आली नाही आणि इथून पुढे जर आपल्याला भेटायचं असेल तर आपण आपल्या नवरा बायकोला सांगून भेटायला हवं. आता गिरीश तिला म्हणतो की त्यांना आपली मैत्री समजणार नाही, आपल्याला एकमेकांसोबत वेळ घालवायला आवडतं, आपल्या काही जुन्या आठवणी आहेत आणि त्या आठवणींसोबतच आपण आपलं पुढील आयुष्य जगणार होतो. पण आता आपल्याला नवीन आठवणी बनवायचा आणखी एक चान्स मिळाला आहे आणि जर यांनी त्यांच्या नात्याबद्दल मकरंद व रागिनीला सांगितलं तर ते यांचं नातं मान्य करणार नाहीत. तसेच इथे गिरीश व नीताला हे समजत नाही की या दोघांचं नातं नक्की काय आहे, नक्की हे मित्र आहेत की त्यापेक्षा आणखी काही. आता हा सीन इथे कट होतो आणि पुढे आपण ओंकार व मीनाक्षीच्या लग्नाच्या आदल्या रात्रीचा दिवस पाहतो, जिथे यांनी मीनाक्षी व ओंकारचं लग्न होणार आहे म्हणून एक छोटासा कार्यक्रम ठेवलेला असतो. तर इथे शैलेश ओंकारला मीनाक्षी व ओंकारचे फोटो दाखवत असतो, जे की हे लग्नाच्या स्क्रीनवरती लावणार असतात. मित्रांनो, इथे तुम्हाला आठवण करून देतो की हा शैलेश तोच आहे ज्याचा मकरंद व रागिनीच्या कारसोबत ॲक्सिडेंट झाला होता, जेव्हा ते गिरीशचा कारने पाठलाग करत होते.
तरी ते फोटो दाखवत असताना यांना पबमधल्या ओंकार व मीनाक्षीच्या एका सेल्फी फोटोमध्ये मागे मकरंद दिसतो. तसेच शैलेश ओंकारला मकरंद व रागिणीचा तो व्हिडिओ सुद्धा दाखवतो जो त्याने ॲक्सिडेंटच्या वेळी शूट केला होता. ज्यामुळे ओंकारचा गैरसमज होतो की त्याच्या आईचं व मकरंदचं अफेअर सुरू आहे. त्याचबरोबर इकडे नकुलला त्याच्या सोसायटीतील एक मित्र मकरंद व रागिणीचं ते CCTV फुटेज दाखवतो ज्यात मकरंद रागिणीला कारच्या डिक्कीतून बाहेर काढत होता. तसेच नकुल हा व्हिडिओ त्याच्या मोठ्या बहिणीला दाखवतो. आता पुढे मीनाक्षी व ओंकार सर्वांना बाजूला नेतात आणि त्यांना मकरंद व रागिणीचा सेल्फी व बाकीचे व्हिडिओज दाखवून सांगतात की या दोघांचा अफेअर सुरू आहे. आणि त्यातच इथे मुन्नाला घेऊन पोलीस येतात, ज्याच्याकडून गिरीशला हे माहीत होतं की त्याच्या मुलाचं लग्न मोडावं म्हणून मकरंद व रागिणीनेच मुन्नाला मीनाक्षीचा फोटो एडिट करून व्हायरल करायला लावला होता. जे माहीत होताच गिरीश मकरंदच्या अंगावर धावून जातो, पण तेवढ्यात नीता मध्ये येते आणि गिरीशला अडवते, ज्यामुळे गिरीशला काहीच करता येत नाही आणि तो इथून रागात निघून जातो. आता नीतूला देखील खूप राग येतो आणि ती मकरंदवर रागवून हा विचार करायला लागते की त्याने नीतूसोबत असं का केलं. पण पुढे रागिणी गिरीश व नीतूला व्हिडिओ कॉल करून कॉन्फरन्सवरती घेते आणि त्यांना म्हणते की तुम्हाला माझ्या आणि मकरंदबद्दल जे वाटतंय तसं काहीच नाहीये, पण गिरीशचं व नीताचं कॉलेजमध्ये प्रेम होतं हे जेव्हा मला माहीत झालं तेव्हा मी अस्वस्थ झाले. त्यात तुम्ही दोघे रात्र चॅटिंग करायचा आणि जेव्हा तुम्ही पबमध्ये भेटायचं ठरवलं होतं तेव्हा तुम्हाला रेड हँड पकडण्यासाठीच मी मकरंदला सोबत घेऊन तिथे गेले होते. त्याचबरोबर पुढे काय काय झालं ते सर्व रागिणी यांना सांगते आणि पुढे म्हणते की कितीतरी वर्षांनी मी माझी कविता वाचली, तीही मकरंद समोर, आणि त्यांनी माझं खूप कौतुक केलं, पण माझ्या घरात माझं कोणीच ऐकत नाही. मला घरात काहीच किंमत नाही आणि गिरीश तर माझ्याशी बोलतही नाही, ज्यामुळे नेहमी मला अंदाज लावावा लागतो की त्याच्या मनात काय चाललं असेल. आणि त्यात तिला मकरंदच्या रूपात नवीन मित्र भेटला जो तिला समजून घेतो, तिला ऐकतो. आता हे ऐकल्यावर गिरीश व नीताचा सर्व गैरसमज दूर होतो, ज्यामुळे नीता मकरंदला भेटते आणि त्याची माफी मागते. तसेच गिरीश रागिणीकडे परत येतो आणि त्याला समजलेलं असतं की तो आत्तापर्यंत तिच्याशी चुकीचा वागत होता, ज्यामुळे तो रागिणीला कार्यक्रमातील स्टेजवर घेऊन जातो आणि तिथे सर्वांसमोर तिची माफी मागतो, ज्यामुळे रागिणीला जाणवतं की तिचा हरवलेला सन्मान अखेर तिला मिळाला आहे आणि आता ती खूप आनंदी असते. सोबतच या आनंदात तिला इथे एक कविता सुचते, ज्यामुळे ती सर्वांसमोर ती कविता ऐकवायला लागते की सगळी किलमिश झाली दूर, आली आनंदाची रात्र. पण या एवढ्याच 2 ओळी तिला सुचतात, ज्यामुळे पुढील शेवटच्या 2 ओळी पूर्ण करण्यासाठी गिरीशसोबतच सर्व तिची मदत करायला लागतात आणि अखेर नीता त्या ओळी पूर्ण करून देते, ज्यामुळे ती कविता अशी होते की सगळी किलमिश झाली दूर, आली आनंदाची रात्र. एकमेकांवरचा विश्वास हाच सुखी संसाराचा मंत्र. आणि याच सुंदर कविता व हॅपी एंडिंग सोबत हा चित्रपट इथेच संपतो.